सरसकट कर्जमाफी करून टाक बाबा। त्या देवेंद्र फडणवीसांना हे सांग की भ्रष्टाचार जो आहे तो संपवून टाक। त्या देवेंद्र फडणवीसांना हे सांगायचं आहे की खरात बाबा सारखे जे माणसं आहेत, या खरात बाबा सारख्या माणसांचे जे चाळे आहेत ते भस्म होऊन जातील, अशी पण काहीतरी एक शक्ती ही देवेंद्र फडणवीसांना ही दाखवायला लावा। कारण शक्ती जी आहे ती शक्ती युक्तीतून आहे का केसांनी गळा कापण्यातून जाणार नाही, मात्र युवकांच्या रोजगारात या सरकारनं म्हणजे एवढी हात गेली की प्रत्येक गोष्टात विम्याच्या बाबतीत आत्ताच आपण सत्कार केला। विमा संदीप देशमुख असतील, मनोहरकर असतील, आमचे राजगोरे असतील, या लोकांनी झटून विम्यासाठी केलं की एका साईडचा विमा द्यायचा, विमा कुठंतरी ठेवायचा। ते जाणून फडणवीस सरकार काय करतंय, माणसाला चुत्या बनवत राहायचं, शेतकऱ्याला चुत्या बनवत राहायचं आणि दिवसा काढत राहायचे। त्याच पद्धतीनं आता कर्जमाफीच्या बाबतीत असो, आपण म्हणतो सरसकट कर्जमाफी करावी, पण हे सरकार सरसकट माफी तर गेली कोणीकडे, त्याच्यामध्ये लॉब्स काढून वेगवेगळे मुद्दे काढून काहीतरी करून तुमच्या लाडक्या बहिणीच्या बाबतीत असो, प्रत्येक बाबतीमध्ये हे सरकार वेळ काढून धोरण करणे, युद्या बनवणे आणि या जनता गंडावून गेलेली आहे। मी तर असं म्हणेल येणाऱ्या काळामध्ये साहेब फक्त हाक द्या, आम्ही तुमच्या सोबत खासदार साहेब आहेत, आम्ही सर्वजण नांदेडची जनता म्हणणार नाही तर भगिनी असतील, शेतकरी असतील, पूर्ण लोक या सरकारला, भाजप सरकारला कंटाळलेले आहे। काल महानगरपालिका के मेरे नगर सेवक, पदाधिकारी, सभी महिला कांग्रेस, NUCI, सभी फ्रंटल के मेरे पदाधिकारी, आज दादा ने कुछ दिन पहले हमने मुंबई में जाकर मुलाकात की तो दादा को हमने टाइम मांगा था पद ग्रहण 16 का। दादा ने साफ कहा कि नहीं, पहले अपन मोर्चा लेंगे बोले। तो मोर्चा जो आज असूल मोर्चा जो हमने रखा, इसकी प्रमुख मांगनी जो आज हमारा शेतकरी कष्टकरी जो बड़ी राजा परेशान है, आपको पता है, कर्ज माफी नहीं है, खेती को भाव नहीं है, जिस तरह से आप देख रहे हैं हमारे युवा परेशान है, नीट का पेपर जिस तरह से फूटा, 22 लाख हमारे युवा जो शिक्षक जो परेशान हुए। साथ ही साथ मैं आपको बताता हूँ महानगर पालिका की, जिस तरह से महानगर पालिका में कांग्रेस की 25 साल यहाँ पर सत्ता रही है, पिछले 3 साल में आहे भारतीय संस्कृतीच्या अखंड परंपरेचे, बळीराजाच्या श्रम संस्कृतीचे आणि मातीतून जीवन फुलविणाऱ्या कष्टांचे जिवंत प्रतीक असलेला हा नांगर, हा केवळ एक शेतीचा अवजार नाही तर हजारो वर्षांच्या कृषी सभ्यतेचा एक ठसा आहे। अन्न निर्मितीच्या पवित्र प्रक्रियेचा तो साक्षीदार आहे। भारताच्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाशी, त्याच्या आशेशी आणि जगण्याशी या नांगराचं नातं अतूट आहे। म्हणून आज असूड मोर्चाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी नांगर पूजन करतो आहोत। जोरदार टाळ्यांनी या नव्या प्रथेचं आपण स्वागत करूया। काँग्रेस पक्षाने कायम सातत्याने नवी विचारधारा, पुरोगामी विचारधारा या ठिकाणी कायम मांडतो। कडक लक्ष्मीचा आसूड आणि पोतराजांचा आसूड हाही भक्ती संप्रदायातला खऱ्या अर्थाने केलेला विद्रोह होता आणि 1883 मध्ये महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आपण वापरतो आहोत तोच आसूड मोर्चा। सध्या भारतीय जनता पक्षाचे शेतकऱ्यांच्या विरोधातले सर्व या ठिकाणी जी धोरण आहे तो शेतकरी मुश्किल करण्यासाठी सध्या देशामध्ये परिस्थिती चालू आहे आणि या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्यासाठी कायम काँग्रेस ही रस्त्यावर उतरलेले आहे आणि आसूड मोर्चाच्या वतीने विराट असा 5 ते 6 हजार शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला। आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने मागण्या हे आहेत की शेतकऱ्यांचा 7वारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे। त्याचबरोबर नीटचा जो घोटाळा झालेला आहे त्याचे जे दोषी असतील केंद्रीय मंत्री त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मध्य प्रदेशमध्ये झालेला जो निवडणूक आयोगाने केलेला संशयास्पद कारभार आहे त्याच्यावर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे। या मागण्या घेऊन आम्ही आज सरकारच्या विरोधात आसूड मोर्चा काढला आहे। या मोर्चाचं नेतृत्व आदरणीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्ह्याचे खासदार रवींद्रदादा चव्हाण साहेब, माजी आमदार बेटमोरकर साहेब असतील, भिंगे सर आहेत, माजी जिल्हाध्यक्ष सर्व आणि सर्व पक्षाचे ज्येष्ठ मंडळी यांच्या नेतृत्वात आज मोर्चा काढण्यात आला।
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 17 तारखेला एक ट्विट केलं होतं आणि जे गद्दार ऑपरेशन टायगरमध्ये 6 खासदार आहेत ते महाविकास आघाडीचे गद्दार आहेत, कारण ते महाविकास आघाडीतर्फे निवडून आलेले आहेत असं ट्विट केलं होतं. मात्र 18 तारखेला स्थानिक काँग्रेसने सरळ सरळ महाविकास आघाडीच्या कृष्ण आष्टीकर यांना मतदान केलं, असं का झालं? नांदेड जिल्ह्यामध्ये जो महाविकास आघाडीचा उमेदवार होता कृष्णा पाटील आष्टीकर, हा पक्षानं अधिकृतरित्या राज्यस्तरावरून घोषित केला होता आणि त्याचा आम्ही जिल्ह्याच्या काँग्रेसच्या वतीनं राजधर्म पाळत 17 तारखेला नाही तर 16 तारखेला आम्ही पक्षाचा आदेश काढला की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा आणि मतदान होईपर्यंत कृष्णा पाटील आष्टीकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. नंतर त्यांनी काय केलं आम्हाला माहित नाही, पण इलेक्शन होईपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार पाळला असं म्हणताय. मग 92 तर स्वतः नगरसेवक काँग्रेसचे होते, त्यांना 82च मतं पडली, म्हणजे जवळपास 50-55च काँग्रेसची मतं पडली. नाही, काँग्रेसचे सगळे जेवढे मतदान पडले सगळे काँग्रेसचेच पडलेत असा आमचा दावा आहे. 10 कमी पडले, 92 काँग्रेसचे असतील तर. अर्धापूर मध्ये नगर परिषद अशोक चव्हाणसोबत गेलेले एक 10 ते 15 नगरसेवक होते जे आणि अवैध पण झाले, काही 23 नगरसेवक मतदानांचे अवैध झाले. बरं, अमर राजूरकर 2 वेळा काँग्रेसतर्फे आमदार होते, आता ते भाजपामध्ये गेलेत, पुन्हा आमदार झालेत. काँग्रेस दुबळा झालाय का नांदेड जिल्ह्यामध्ये? काँग्रेस दुबळा झाला नाही. काँग्रेस जर दुबळा झाला असता तर इथली लोकसभेचे खासदार 2 वेळेस निवडून आले असते ना. हे मतदान जे आहे नगरसेवकांचं संख्याबळ त्यांच्याकडे जास्त असल्यामुळे त्या 3 सत्तेतल्या पक्षांनी एकत्र इलेक्शन लढलं. आम्ही तिन्ही विरोधातले पक्ष आहोत आणि पूर्ण त्यांनी संपत्तीचा बाजार मांडला. आता एक 6 खासदारांचा विषय असेल किंवा नगरसेवकांना गोव्याच्या टूर बघितले असेल ना, गोव्याला जाऊन तिथले नगरसेवक कशी मस्ती करत होते, कसे माज करत होते, कसे नाचत होते, तिथल्या मतदारांचा अपमान करत होते. ते काँग्रेस दुबळी झाली नाही. काँग्रेस जर दुबळी झाली असती तर अशोक चव्हाण प्रताप पाटील एकत्र असताना काँग्रेसचा विजय झाला नसता आणि वसंतराव चव्हाण साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब निवडून नसते.